तर ह्या माईकचा मी प्रॉपर अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहे, पण मी गावी जाऊन देतो. आय थिंक सो मी असं म्हणेन ओ भेंडी खड्डा बघितला का होता तो शिमग्याला. आपले खूप चाकरमानी गावी जातात, तर त्यांनाच मी रस्त्याचा अपडेट देणार आहे फॉर शुअर. इकडे मधोमध ब्रिजचं काम सुरू आहे, पण जो रस्ता ठेवला आवण जावणला तो चांगला आहे, म्हणजे हा रस्ता चांगला. मध्ये मध्ये वर खाली असे मध्ये मध्ये पॅचेस वगैरे खराब. आपल्याकडे ना डायव्हर्जनचा थोडा लोचा आहे. हा लागले पेवर ब्लॉक्स लागलेत. क्या बात आहे. रिक्षावाल्याला पकडलाय, टेम्पोवाल्याला पकडलाय, गाडीवाल्याला पकडला, बाईकवाल्याला पकडलाय, सोना पकडलाय. छायला इथे पुढे वाटत लागली आहे. बाकी हा टर्न वगैरे आता सुंदर केला आहे, पण खतरनाक डायव्हर्जन. रस्ते कितीही चांगले होते 7 तास मुंबई टू गोवा होणारच नाही ही गॅरंटीच आहे. का ते बायपास करताय तर बायपासचा पण काय कुठे काय दिसतच नाही बाबा. सुप्रभात फ्रॉम मुंबई. आज तारीख आहे 28 फेब्रुवारी आणि वाजले बरोबर सकाळी 7:30. आणि आता आपण आहोत जैनपीठ रोडला. ऑफकोर्स जैनपीठ रोडला तर आपण कुठे चाललो आहे? आपल्या गावी कोकणात, आपल्या गावी लांजाला. फायनली बरेच महिन्यानंतर आपण चाललो आहे गावी लांजाला. जेव्हा मी कोकण कोस्टल राईड केली होती तेव्हा येताना आपण वन डे तिथे स्टे केला होता, पण जास्त नाही, एकच रात्र स्टे केला आणि नेक्स्ट डे आपण निघालो होतो. आज प्रॉपर मी 2 दिवस राहणार आहे. आज आहे फ्रायडे, आपण उद्या राहू आणि संडे बॅक टू मुंबई येऊ. आता आपण का चाललो हे तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये सांगेन, टाईम वेस्ट न करता. आपण काही सकाळी 6:15 निघालो होतो आणि बरोबर 6:15ला आपण JNPTला पोहोचलेलो आहे, म्हणजे 1 तासामध्ये पोहोचलेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी ब्लॉगिंग नेहमी JNPT रोडमधूनच करतो, कारण मुंबईचे रस्ते आणि ट्रॅफिक दाखवण्यात पॉईंट नाही. सकाळ थोडंफार ट्रॅफिक असतं, मेनली असं ट्रक ट्रॅफिक, बाकीचं ओके असतं त्या हिशोबाने. तर काय करूया, आपण आपला कॅमेरा माउंट करू डायरेक्ट आपल्या हेल्मेटला आणि निघूया. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, थांबा. तर हा आपला आहे JNPT रोड. पुढे आपण घ्यायचं आहे लेफ्ट. तर आपण इकडे थांबलो आहे, तर हे आपलं सेटअप आहे. इकडे आपण जास्त दिवस राहणार नाही आहे, तर म्हणून आपण जास्त सामान घेऊन जात नाही आहे. पुढे टँक बॅग आहे, टँक बॅगमध्ये आपण आपलं ड्रोन वगैरे, स्टिक वगैरे, वॉलेट वगैरे, एक ॲपल पण आणलं खायला आपण, ते सुद्धा टाकलं आहे. एक बॅग आहे ज्यामध्ये आपलं लॅपटॉप आहे, कारण ऑफिसचे कामं करायची आहेत. मग त्याच्यानंतर आपण थोडीफार जे आई बोलली ते सामान आपण घेतलेलं आहे. डबा पण आपण आणलेला आहे, कारण आपण ऑन दी वेज खाणार आहे. तर हॉटेलमध्ये थांबायचं मला जरा पण विचार नाही, कारण मी एकटा आहे. आणि कसं असतं मंडळी, जेव्हा मी एकटा असतो ना तसा मी कुठे थांबत नाही. म्हणजे जास्तच भूक लागली तर मी थांबतो, नाही तर मी ऑन दी वेज काहीतरी खायचं बघतो, म्हणून मी डबावर घेऊन येतो, टेन्शनच नाही त्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो की मेन गोष्ट, कारण आपण काही नवीन घेतलेलं आहे आणि तेच आपण फर्स्ट टाईम यूज करतो आपल्या राईडवर, ते म्हणजे हा आपण DJI मिनी माईक घेतला. हा बघा केवढा लहान आहे बघा. तर ह्या माईकचा मी प्रॉपर अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहे, पण मी गावी जाऊन करणार आहे, की आरामात आपण तिकडे निवांतपणे करू त्यासाठी. आणि हा आहे पूर्णपणे वायरलेस. मोटो ब्लॉगिंगसाठी हा खरोखर युजफुल आहे की नाही हे पण तुम्हाला नक्कीच सांगेन मी फॉर शुअर. वाटो एक नंबर आहे, काय क्यूट आहे बघा ना यार. आणि हे डेड कॅट एक नंबर आहे. आता याला डेड कॅट का म्हणतात कळत नाही मला, मिळेली मांजर. त्याच्यापेक्षा विंडस्क्रीन किंवा विंडशील्ड बोललेलं जास्त बरं असं मला वाटतं. आता हे मी माउंट करणार आहे हेल्मेटला आणि निघूया. चला मग मंडळी निघालो आपण. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीराम. जय माता दी. गणपती बाप्पा मोरया. हा आता थोडंफार थंड तरी आहे, नाही तर गॅरंटी आता कडक ऊन लागणार आहे फॉर शुअर. कारण की आता सूर्योदय खूप तापतात, दुपारच्या तर खूप तापतात. आपली गॅरंटी वाट लागणार आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं आपण पाणी पिऊन हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. तर गरमीतून ते बेस्ट ऑप्शन आहे आणि काय नाही. आणि कपडे वगैरे मी असं म्हणून की एकदमच पातळ घाला, मग टी-शर्ट वगैरे, कारण आपल्या जॅकेटवरती असतंच. समरचे टी-शर्ट वगैरे येतात ना, ते घालायचे, ते बरं पडतात. मी ते डिकॅथलॉन म्हणून घेतले होते, छान आहेत, मस्त एकदम पातळ आहेत. पॅन्ट पण घेतली होती त्याच्यात तिकडूनच, आणि आपलं हे पण घेतलं होतं टी-शर्ट. एकदम आतमध्ये हलकं वाटतं आणि काय नाही. आता सूर्योदय हळूहळू वरती येतील. बाकी मी माझा कॅमेराचा अँगल वाईड ठेवला आहे, अल्ट्रा वाईड ठेवला नाही. अल्ट्रा वाईड ठेवलं की ना की जास्त असं लांब होतं, आणि आपल्याला मेन म्हणजे आपल्याला रस्ते दाखवायचे आहेत, ते नीट दिसले पाहिजे, म्हणून मी वाईडच ठेवलं आहे, जेणेकरून तुम्हाला रस्ते वगैरे नीट दिसतील त्यासाठी. आणि मी सोलो चाललो आहे, आज बायको येत नाही आहे, कारण की आज फ्रायडे, मुलीची स्कूल असते. मग उद्या पण काहीतरी प्रोग्राम आहे त्या स्कूलमध्ये, त्याच्यामुळे ते मिस करण्यापेक्षा आपणच जाऊ, एकटे टेन्शन नाही. आता आपण ट्रॅव्हल करतो फ्रॉम JNPT रोड, आणि JNPT रोड एक नंबर रोड आहे.
माझा आवाज कसा वाटतो आहे ना, नक्कीच मला कमेंट करून सांगा. म्हणजे कारण माईक आपण चेंज केलं ना, त्यासाठी वायरलेस आपण यूज करतो आहे फर्स्ट टाईम म्हणून. ते आता हा ॲक्च्युली वर्थ आहे की नाही मोटो ब्लॉगमध्ये ते आपण तुम्हाला नंतर सांगेनच. ह्याचा प्रॉपर व्हिडिओ बनवीन ना मी अनबॉक्सिंग आणि मोटो ब्लॉग सेटअपचा, तेव्हा सांगेनच तुम्हाला मी. कारण कसं जेव्हा मी एडिटिंगला बसेन ना, तेव्हा मला माहिती पडेल की याचा आवाज कसा आहे ते. तसंही मी याचा आवाज आधी चेक केला आहे मी कालच, तर मला तर जाम भारी आवडला. म्हणजे काय क्रिस्टल क्लिअर येतो माहिती आहे आवाज. बाहेरचा एन्व्हायरमेंटचा आवाज खूप कमी येतो, आपला आवाज चुम्मेश्वर येतो फॉर शुअर. तर आपल्याला घ्यायचा तर हा लेफ्ट. जर तुम्हाला पाली निजामपूरकर जायचं असेल तर तुम्ही स्ट्रेट जायचं. स्ट्रेट गेलं की खालापूर राईट मारायचं आणि मग स्ट्रेट बाहेर पडायचं. तुम्हाला पाली निजामपूरकर बाहेर पडतं माणगावला. तो रस्ता तर खूप छान आहे, नो डाऊट, एक नंबर रस्ता आहे. फक्त त्या रस्त्याला स्पीड ब्रेकर खूप आहेत, ते जरा सांभाळा. बाकी रस्ता एक नंबर आहे. म्हणजे तो आय थिंक तो मी असं म्हणेन, ओ भेंडी खड्डा बघितला का होता तो, बापरे बापरे बापरे. सांभाळा या रस्ता सांभाळ. लेफ्ट मारलं की रस्ता चांगला आहे, पण मध्ये एक मोठा खड्डा आहे बरोबर मधोमध, तो जरा सांभाळा बाबा. चायला अरे रिम वगैरे तो वाकडा व्हायचा आणि तो दिसला पण नाही मला तो. हे बघा इकडे पुढे जरा असे ग्रेवल्स वगैरे आहेत, तर गाडी तर सांभाळून चालू आहे. शाबाश. इकडे लेफ्टला कामं चालू आहे बघा रस्त्याची. हां, तर मी ते म्हणतो की तो वाला रस्ता खूपच छान आहे. मी ते असं म्हणेन तुम्हाला, हा कोलाडचा पट्टा होईपर्यंत तुम्ही त्या रस्त्याने गेला तर सुंदर, काय टेन्शन. डायरेक्ट मानगावला बाहेर पडतात. फक्त एवढंच की तो ऑलमोस्ट आय थिंक 30 का 40 मिनिट्स रस्ता वाढतो तो, कारण थोडा मोठा रस्ता आहे. त्यासाठी तुमच्याकडे जर टाईम असेल तर नक्कीच तो रस्ता घ्या, मी असं म्हणेन. पण हा पण असं म्हणतात की ऑलमोस्ट 70 to 80 पण झालेला आहे आपला, टिल कोलाडपर्यंत, टिल माणगावपर्यंत. तर आपण तेच पाहणार आहे आपल्या या व्लॉगमध्ये. हां इन शॉर्ट मी गावी यासाठी चाललो आहे की 13-14ला आपला शिमगा आहे. शिमगाला आपले खूप चाकरमानी गावी जातात, तर त्यांनाच मी रस्त्याचा अपडेट देणार आहे फॉर शुअर. त्यासाठी आपण हे व्लॉग करतो आहे. कारण आपण तसंच करतो, कधी गणपती असेल, कधी शिमगा असेल, तर आपण त्याआधी जाऊन रस्त्याचा व्लॉग करून देतो, जेणेकरून जे गावी जातात त्यांना फायदा होईल आणि त्या हिशोबाने ते प्लॅन करतील त्यासाठी, आणि काय नाही. तर जाताना आपण पूर्णपणे मुंबई गोवा हायवे घेणार आहे. अरे इकडे बघा हा बघा आय साग हो, इकडे सांभाळा रे बाबा. रस्ता बरा आहे पण मध्ये असे खड्डे आहेत, तर जरा सांभाळा, आणि काय नाही. चला फायनली आपण मुंबई गोवा हायवेला आलेलो आहोत. इकडून आपला गोवा हायवे झाला आहे स्टार्ट. मी असं म्हणेन टिल वडखलचा तो ब्रिज आहे ना, खाली तिकडे आपण लेफ्ट राईट मारलं की अलिबाग येतं, तिथपर्यंत रस्ता चांगलाच आहे, नो डाऊट. हे असे म्हणजे रस्ते खूप बरे केले आहेत. मेन म्हणजे ज्या पुढे टिल कोलाड माणगाव बघायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तर आपण मुंबई गोवा हायवे करत जाणार आहेत. ह्याचे कमीत कमी 3 ब्लॉग बनवून मी, एक म्हणजे लाईक मुंबई टू माणगाव जो आता चालू आहे, नेक्स्ट बनवीन माणगाव टू संगमेश्वर, कारण मधला पट्टा खूप छान आहे. फक्त माणगाव नंतर थोडाफार रस्ता खराब आहे आणि संगमेश्वरचा थोडा आधी रस्ता खराब आहे. बाकी मधला पट्टा चुम्मेश्वर आहे, खूप छान आहे. म्हणून आपण तो एकच व्लॉग बनवू. त्यासाठी त्यात तुम्हाला कशेदी, बोगदा, परशुराम घाट सर्व पाहायला मिळणार, तसं आहे ते. आणि थर्ड व्लॉग असताना आपला मेन संगमेश्वर टू लांजा. तर रस्ता अजूनपर्यंत पुढे सुंदर होता, काय टेन्शन नाही. आणि मस्त थंड हवा आणि वारा सुटला आहे, जरा बरं वाटतं. जरा पुढे सूर्योदयाचा प्रकोप वाढणार आहे फॉर शुअर, त्यात काही वाटत नाही. जोपर्यंत थंड हवा येते तोपर्यंत घ्या आणि लवकर पुढे होऊ आपण, ते जास्त बरं वाटेल आपल्याला, ते जास्त बरं होईल आपल्याला, आणि काय नाही. हे आपल्याला लागले कर्नाळा. आता काय दोघं गप्पा गोष्टी करत चालल्यात रे, लवकर तरी करा यार. थंड आहे अजूनपर्यंत वातावरण यार, एक नंबर थंड आहे. आता पुढे आपला आला खारपाडाचा टोल. हा आपला खारपाडाचा टोल आपण क्रॉस करतोय आता. हां, तर इकडून पण तुम्ही जाऊ शकतात मुंबईला वगैरे, इकडून सुद्धा तुम्ही येऊ शकता. चिन्नर मार्ग गेला म्हणतात, चिन्नर मार्ग तिकडून पण तुम्ही येऊ शकतात. म्हणजे पाम बीच रोडला हा रस्ता बाहेर पडतो, तसं आहे ते. आपण जरा थांबूया, आपण जरा रेकॉर्डिंग जरा ऐकूया 2 मिनटं. पुढे ऊन लागेल, इकडे थांबलेलं बरं. हेल्मेट काढून नाही, मी काय करणार आहे,
आपला मोबाईल ॲप आहे ना आपला DJIचा मिमो, त्याच्यावर बघीन आणि त्याच्यावर ऐकीन, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल एक्झॅक्टली. मंडळी मी आता आवाज ऐकला. ॲक्च्युली मी ते रेकॉर्ड करू शकलो नाही, कारण की आपण जेव्हा मिमो ॲपमध्ये जातो ना तर रेकॉर्डिंग आपण करू शकत नाही, कारण तो मोबाईल आपला कनेक्ट करतो ना त्यासाठी, आपला गोप्रो आपला DJला कनेक्ट करतो ना त्यासाठी. काय क्लिअर आवाज आहे यार. ओ माय गॉड, ओ माय गॉड, एक नंबर यार. फुल ऑन फॅन झालो मी आता DJI माईकचा. म्हणजे हा इन्व्हेस्टमेंट आपण जी केली आहे ना ती वर्थ आहे, तुम्हाला मी नक्कीच सांगेन. वा 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 वा, एक नंबर, क्या बात आहे. आपण जर नॉनस्टॉप गेलो ना तर दुपार 3पर्यंत पोचू, 2पर्यंत पोचू आयडियली नॉनस्टॉप गेलो, पण आपण नॉनस्टॉप होत नाही. आपण थांबत शूट करत जाऊ. आणि मी कुठे हॉटेलला बिटेलला थांबणार नाही, कारण तुम्हाला असं बोललो होतं ना, मला असं एकटं असेल ना तर मला कुठे हॉटेलला थांबून खायची इच्छा होतच नाही. जास्तच भूक लागली ना तर मी कदाचित थांबेन हॉटेलमध्ये, नाहीतर आपण डबा वगैरे आणले. आज शुक्रवार आहे तर आमोनी दिलं आहे आमलेट चपाती, ते आपण खाऊ. एक ॲपल पण आणलेलं आहे, टेन्शन नाही. फुकट तिकडे टाईम वेस्ट खूप होतो आणि काय नाही. तर इकडे आपण पेनच्या ब्रिजवर पोचलो, पण मला कळलं पण नाही. रस्ता बरा आहे, पेनच्या ब्रिजवरचा रस्ता बरा आहे, काय टेन्शन नाही. आपला आधी पण रस्ता चांगला आहे, काय टेन्शन नाही आहे. हे खाली तिकडे पेन शहर आहे त्या साईडचे बघा खाली. फक्त मध्ये मध्ये काय ठिकाणी आहेत खड्डे असे मध्ये बघा, असे ते जरा सांभाळा, बाकीचं काय टेन्शन नाही. तर आता आपण तो ब्रिज क्रॉस करतो आहे जिकडून तुम्ही खालून गेला की लेफ्टला वडकल, राईटला अलिबाग. आणि ह्या ब्रिजची स्थिती ठीकठाक आहे, चांगली आहे, नॉट बॅड. पण हा ब्रिज करून एक फायदा झाला की आपल्याला आता वडखळ लागत नाही, कारण वडखळला बेकार ट्रॅफिक लागायचं. ऑफकोर्स तरी लागत नाही आता, इकडे ट्रॅफिक होत पण नाही, कारण हा ब्रिज सुरू झाला ना. डायरेक्ट आपण सरळ बाहेर पडू शकतो. पाठी एक पॉईंट होता जिकडे तुम्ही लेफ्ट राईट लावू शकता, इकडे पण एक पॉईंट आहे जिकडे तुम्ही खालून गेलं की लेफ्टला वडका, राईटला अलिबाग, असे 2 भाग ठेवलेले आहेत तुम्हाला जायला. पाठचा मिस केला तर तुम्ही पुढचा घेऊ शकता, तसं आहे ते. बाकी हा ब्रिज मोठाच्या मोठा आहे, डायरेक्ट पार. स्टार्टिंगमध्ये तरी रस्ते बरे आहेत, पुढे तुम्हाला सांगतो आता. हा ब्रिज आपण उतरलेलो आहे, फक्त उतरताना थोडा रस्ता मध्ये खराब आहे. उतरताना हा एंडिंगला थोडासाच तिकडे तुम्हाला गाडी तुमची स्लो करायला लागते आणि काय नाही. असं तुम्ही थोडं पुढे येतात ना तिकडे मधोमध ब्रिजचं काम सुरू आहे, पण जो रस्ता ठेवला आवनजावनला तो चांगला आहे, म्हणजे हा रस्ता चांगला आहे. आणि इकडे गाव कुठचं आहे तुम्हाला सांगतो आता कुठचं ते. गडब, हां आपण येऊन पोचलो गडबला. आता हे गडबचं गाव आहे, तर आपण येऊन पोचलो आता गडबला. हे गडबकडे मधोमध ब्रिजचं काम चालू आहे, पण जो रस्ता आहे तो चांगला आहे, काय टेन्शन नाही. पण त्या रस्त्याला बघा ना क्रॅक वगैरे पण गेले. हे बघा क्रॅक बघा. रस्ता झाला नाही तर पहिला क्रॅक पडलेत, असंही आहे. आता पुढे पेवर ब्लॉक्स पण आहेत की नाही हे पण तुम्हाला दाखवतो. अजूनपर्यंत पेवर ब्लॉक लागले नाही आहेत, पुढे आपण पाहूया. आता रस्ता असा सपाट आहेच नाही, मध्ये वर खाली असे मध्ये पॅचेस वगैरे खराब असं नाही, पण वर खाली आहे असं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकतात राईटला कामं सुरू आहेत, आणि एकच रस्ता ठेवला आवनजावनला, आणि इकडे लेफ्टला कामं सुरू आहेत, तसं आहे. हा डायव्हर्जन जरा बरा होता. इकडचा नवीन रस्ताच आहे आणि तिकडे कामं सुरू आहेत. आणि पुन्हा आपण डायव्हर्जन घेऊन जातो आपण लेफ्टला. हा डायव्हर्जन ठीकठाक आहे, ओके. आपल्याकडे ना डायव्हर्जनचाच थोडा लोचा आहे. हा जो ब्रिज आहे त्याची पण काय अवस्था ठीकठाक आहे, ओके. अरे 2 रस्ते कधी एक रस्त्याला कळलंच नाही यार.
आता इकडे राईटला कामं सुरू आहेत आणि इकडे तर रस्ता खराब आहे, वर खाली आहे. आणि आय थिंक पाठी थोडेसे पेवर ब्लॉक्स होते, थोडेसे. बघा रस्ता वर खाली आहे आणि राईटला कामं सुरू आहेत रस्त्याची तिकडे, त्या बघा. आता हे कुठचं गाव आलं सांगतो. हां, म्हणजे हा रस्ता जुनाच रस्ता आहे. अरे रा 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 हो, हे बघा. अरे यार, इकडे चांगलाच खराब रस्ता मिळाला आहे या साईडला. अरे देवा महाराजा, हां. गावाचं नाव कळत नाही आहे काय ते, पण रस्ता नॉट गुड. हां, त्यात स्पीड ब्रेकर पण आहेत. हां, इकडे तुम्ही पाहाल ना, दोन्ही साईडला रस्ता कामं सुरू आहेत, म्हणजे ब्रिजची कामं सुरू आहेत. लेफ्टला पण बघा आणि राईटला पण बघा. हे बघा, मधला रस्ता जो आहे तो ओल्डच आहे. हा, लागले पेवर ब्लॉक लागलेत. क्या बात आहे. हे पेवर ब्लॉक कधी संपतील कोणास ठाऊक यार. आपल्या आयुष्यातून हे पेवर ब्लॉक कधी जाणार काय माहिती यार. अच्छा, मारे टोपे गंडरी आहेत अजून पेवर ब्लॉक बरोबर काढले असतील. आणि साले आबोडधोबड रे, वर खाली आहेत ते. हे बघा. ओहो. इकडे पोलीसवाले काका उभे आहेत. हो, हां, जरा आरामात. रिक्षावाल्याला पकडलाय, टेम्पोवाल्याला पकडलाय, गाडीवाल्याला पकडला, बाईकवाल्याला पकडलाय, सोना पकडलाय. चला पुढे रस्ता एक नंबर सुसाट. आणि बरोबर डायव्हर्जनला उभे आहेत ते, म्हणजे काय गाडी स्लो करतात लोक ना डायव्हर्जनला, तसं आहे ते. हां, आता पुढे एक डायव्हर्जन लागलं आहे, तर डायव्हर्जन करत आपण चाललो आहे परत आता वन वेवर. म्हणजे एकच रस्ता ठेवला आहे आवन जावनला आणि लेफ्ट साईडकडे कामं सुरू आहेत. पुन्हा पुढे डायव्हर्जन येऊ आपण, राईटचं कामं सुरू आहेत. असं आहे ते. हां बघा, पुन्हा पण डायव्हर्जन बरे आहेत. अजूनपर्यंत मला एकच ठिकाणी डायव्हर्जन खराब मिळाला, बाकी डायव्हर्जन तरी बरे आहेत. पण हे खड्डे बघा चायला, पेवर ब्लॉक आले रे. हा खड्डा बघा चायला. हा रस्ता ओल्डच आहे अजूनपर्यंत. चला, रस्ता बरा आहे. पुढे रस्ता चांगला आहे, नॉट बॅड, मस्त रस्ता केला आहे. पाठीच आय थिंक 1-2 ठिकाणी रस्ता खराब मिळाला, बाकी पुढे सही रस्ता केला आहे. गावच माहिती पडत नाही कुठचं आलं, तर मला बोर्ड पण नाही कुठे. हां, आता माहिती पडत कुठचं गाव आलं. आता इकडे पाहाल ना तुम्ही, अरे रे, हो. आत्ता इकडे पुढे खूप टायमानंतर रस्त्यामध्ये जरा पॅच खराब मिळाला आपला. हा बघा, हां, तेवढाच पॅच खराब होता. आणि इकडे तुम्ही पाहाल तर इकडे पण सेमच आहे, ब्रिजचं कामं सुरू आहेत राईटला.
आणि लेफ्टचा रस्ता ठेवला आहे आवनला आणि जावनला, मग तिकडं जावण इकडचं आवनला चांगला, मग हा तरी चांगला वाटतोय. तो आपण येताना पाहूया. नाही मध्ये मध्ये खड्डे आहेत, मध्ये मध्ये खड्डे आहेत, इतके पण चांगला नाही पण मध्ये मध्ये खड्डे आहेत. हा बघा शाबाश. चांगलेच खड्डे आहेत मध्ये मध्ये, हे बघा. स्टार्टिंगला 3-4 खड्डे चांगले लागतात मोठे मोठे, पुढे पुढे ओके ओके आहे. आता सांगतो तुम्हाला आपण कुठे पोचलो रे. शाबाश. हो हो पुढे पुढे आहेत ते चांगले रस्ते, खराब आहे का हे बघा. हो 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 हो. हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा. छायला इथे पुढे वाटच लागली आहे. पाठी तिकडे ब्रिजचं काम सुरू होतं, तिकडे रस्ता बरा होता, पण हा रस्ता खराब आहे. हा तो नदिया भय रे इधर तो गाडी होतो ना म्हणून रे. अरे गाव कुठचं राजा. आणि पुढे परत लागले ब्लॉक्स आवडतो पण तिच्या मारे टोपी गड्डेरी. गावच मी कळत नाही कुठचं आहे. अमरे बाबा. हां इथून तुम्ही अलिबाग रोहवाल जाऊ शकतात राईट मारून, पण रस्ता मध्ये मजबूत खराब आहे. ते पेवर ब्लॉकचं वरती खाली आहेतच, हे बघ अजून मग खराबच आहे. पण गाव कुठचं क्रॉस केलं ते काय बोल लागलाच त्याच्या आईला. नागोठणे ब्रांच दिलं होतं, नागोठणे ब्रांच. हे नागोठणे कोणास ठाऊक. इथून पुढे पाहिलं ते बघा इकडे पूर्ण रस्ता खराब आहे, इकडे मधोमध कामं सुरू आहेत. पण पुढचा रस्ता तरी बरा आहे. तर इकडे पुढे आपण आलो आहे ना, तिकडे मधोमध रस्त्याचं कामं सुरू आहे या साईडला पूर्णपणे ब्रिजची वगैरे. आणि जो लेफ्टला आपण रस्ता जो लेफ्टला रस्ता आहे ना, चांगला रस्ता आहे, काय टेन्शन नाही. पण हे गाव कुठं लागलं काय कळत नाही आहे. नागोठणे अजून पण चालू आहे आय थिंक सो. हो नागोठणे चालू आहे. आपण नागोठणेलाच आहे. इकडे मधोमध रस्ता कामं सुरू आहे बघा या साईडला. म्हणजे ॲक्च्युली अजूनपर्यंत नागोठणेला कामं अजून बाकी आहेत रस्त्याची. हा पण ओल्डच रस्ता आहे. आणि इकडे पुढे पुन्हा लागलेत पेवर ब्लॉक्स नागोठणेला. चा मारे टोपे गंडेरी. अरे देवा. आणि काय रे आपण धोबड्यात यार पेवर ब्लॉक्स खरोखर. हो हो हा डायव्हर्जन तर सॉलिड बेकार आहे. डायव्हर्जन बेकार आहे. मग पुढे रस्ता अजून थोडा बेकार आहे आणि पुढे चांगला आहे, कारण की राईटला रस्त्याचे कामं सुरू आहेत. ऐक माझे बाबा तेव्हा तिकडे त्या साईडला. चला बॅक टू नॉर्मल ट्रॅक. आता जरा हलकी हलकी भूक लागते तर विचार करतो चहा पिऊन घेतो. 9 वाजले ना,
कुठे टपरी बघतो आणि चहा पिऊन घेतो, टेन्शन नाही. आता मंडळी वाजले आहेत 9 आणि आपण येऊन पोचलो आहेत वाकण फाट्याकडे. लेफ्ट मारलं की लेफ्ट मारलं की आपण जाऊ शकतो पालीला आणि मग तिकडून पण आपण जाऊ शकतो आपल्या मुंबईला. हे आहे वाकण फाटा. म्हणजे वाकण फाटाच्या इकडे आधी रस्ते जाम बेकार होते, पण असा रस्ते एक नंबर केले आहेत फॉर शुअर, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर मी तो असं म्हणेन, वडखळ ते वाकण फाट्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी रस्ते कामं अजून बाकी आहेत, प्रॉपर बाकी आहेत. पेवर ब्लॉक्स वगैरे आहेत, 3 का 4 ठिकाणी पेवर ब्लॉक्स आहेत. तर ते ऑलमोस्ट काम राहिलं आहे. काय ठिकाणी अजूनपर्यंत ओल्डच रस्ते आहेत, तसं आहे ते. आता वाकण फाटाच्या पुढे आलो ना आपण, तर इकडे हा वाला जो पट्टा होता ना आधी जाम बेकार होता, आता एक नंबर गेला आहे. काय मस्त वाटतं बघा ना यार, छान गेला एकदम रस्ता हा. बाकी हा टर्न वगैरे आता सुंदर गेला आहे. आपण इकडे आपण जरा अरे देवा, वरती खाली हां, तिकडे पुढे आपण आलो ना, राईटला सेमच अवस्था आहे. रस्ता कामं सुरू आहेत, लेफ्टला पण रस्ते कामं सुरू आहेत आणि मधला रस्ता ओल्डच आहे आणि ठीकठाक आहे. ओके. मग पुढे परत आपल्याला बॅक टू नवीन रस्ता असं लागतं बघा, आणि 2 वे आहेत. पुढे हा ब्रिज चांगला आहे. तर मंडळी आपण येऊन पोचलो त्या पोई वाजले आहेत 9:10. पोईच्या इकडे रस्ता ठीकठाक आहे, ओके. ओल्डच रस्ता आहे, कारण की राईटला रस्ता कामं सुरू आहेत. इकडे काय मस्त बांधलं माहिती आहे, या साईडला बघा ना, सही हा ढाबा आहे, भिवंडी धाबा सुरू झाला आहे वाटतं. पण एकटं येऊन उपयोग नाही, फॅमिलीला घेऊन यायला पाहिजे तर बरं वाटेल जरा. तर इकडे बघा, राईटला आणि लेफ्टला 2 ठिकाणी कामं सुरू आहेत. आणि मग पुढे बॅक टू न्यू रस्ता, न्यू ट्रॅक. हे बघा, या साईडला पूर्णपणे लेफ्टला कामं सुरू आहेत. कोलाडला पोचलो काय? कोकण रेल आय थिंक आपण येऊन पोचले कोलाडला. आंबेवाडी नाका अस्त्राला होतं, आंबेवाडी नाका. तर इकडे तुम्ही पाहाल ना, मधोमध ब्रिजचं कामं सुरू आहे जोरात. लेफ्ट आणि राईट ठेवलं आवन जावनला, पण रस्ता बरा आहे. पण हे गाव कुठचं आहे? कोलाड. येस आपण येऊन पोचले कोलाडला. हां, तर पाठी बोर्ड असेल कोलाडचा, तो कुठं दिसला नाही बोर्ड यार या टायमाला. तर हे आपलं आहे कोलाड. तर वाकण फाटा ते कोलाड रस्ता बरा आहे, फक्त 1-2 ठिकाणी रस्ता खराब आहे, बाकी खूप छान रस्ता आहे, चुंबेश्वर रस्ता आहे. इवन कोलाडला पण आता रस्ता बरा केला आहे. तिकडचं माहीत नाही, तिकडचं आपण येताना पाहूया. मला आश्चर्य वाटतं, हाय रस्ते लोकांनी बनवले आहेत, पण साला स्ट्रेट सपाट का नाही? हे असं वर खाली का? स्पीड मेंटेन होत नाही आहे त्यांनी आणि काय नाही. पुन्हा ओल्ड रस्ता आणि डायव्हर्जन बघा. वाह, क्या डायव्हर्जन आहे. अरे ऐसा गो. ओल्ड डायव्हर्जन, नवीन डायव्हर्जन, नवीन 10 डायव्हर्जन खराबच आहे. म्हणजे कोलाडच्या पुढे हे बघा, कोलाडच्या पुढे अशी अवस्था आहे. इकडून तुम्ही जाऊ शकतात तामणी घाटला, पुणा वगैरे या साईडने.
आता कोलारच्या पुढे आल्यावर इकडे पुन्हा एकदा ब्रिजचं कामं सुरू आहेत या साईडला, पण जो रस्ता ठेवला साईडला तो बरा आहे. मध्ये मध्ये जरा पॅचेस खराब आहेत, पण ठीकठाक आहे. तर हे गाव लागलं आहे तळवळी, हे बघा. मध्ये स्पीड ब्रेकर आहेत, रस्ता खराब आहे. हे बघा, स्पीड ब्रेकर कमीत कमी 4 लागले आतापर्यंत, आणि मोठे मोठे असे डोंगर आहेत, डोंगर तिच्या आईला. चला पुढे रस्ता, बॅक टू ट्रॅक, नवीन रस्ता. इथे अजून पुढे आलात सेमच आहे, ब्रिजचं कामं सुरू आहेत, पण रस्ता साईडचा बरा आहे. मी असं म्हणेन ना, पहिल्यापेक्षा रस्ता जरा सुधारले, चांगलं सुधारले. म्हणजे काय काय ठिकाणी रस्ते खराब होते, पण बरेच रस्ते आता. फक्त इकडे जरा स्पीड वगैरे असतात, ते जरा सांभाळा. आणि पुढे पुन्हा लागलेत पेवर ब्लॉक्स. पेवर ब्लॉक्स काय आपलं आयुष्य जाणार नाहीत फॉर शुअर. तेवढंच एक पट्टा पेवर ब्लॉक्स होता, पुढे नॉर्मल रस्ता आहे. हो, डायव्हर्जन डायव्हर्जन, खतरनाक डायव्हर्जन. चायला मारे, अरे रे, हळू हळू हळू. चायला फुल धूळ रे, फुल धूळ. काढू का रे? हां, काढतो. चला बॅक टू नॉर्मल ट्रॅक, नवीन रस्ता. अरे डायव्हर्जन होता वाटा तिकडे. आईला डायव्हर्जन चुकला माझा. थांबा, आपण डायव्हर्जन घेऊन येऊ. ॲक्च्युली डायव्हर्जन होतं, बघितला नाही मी. युटर्न मारू, युटर्न. चला, तो पण स्ट्रेटच गेला गाडीवाला. तसं स्ट्रेट जाऊ शकतो, पण कशाला रिस्क ना आपण. त्यापेक्षा आपण आपल्याच रस्त्याने गेलं कधी चांगलं, आणि काय नाही. तरी मी युटर्न मारला बघ, ते युटर्न मारला का. तो डायव्हर्जन असा ना, कळतच ना डायव्हर्जन, तो असं आहे ते. आता पुढे येईल इंदापूर. आता गव्हर्नमेंट क्लेम करते आहे की रस्ता झाल्यावर 7 तासात तुम्ही मुंबई टू गोवा. रस्ते कितीही चांगले होते, 7 तासात मुंबई टू गोवा होणारच नाही, ही गॅरंटीच आहे. अरा हा डायव्हर्जन बघा, मारी टोपी. धूळवाला धूळवाला, ऐशाबाशी, धूळ आणि दगड. हां, तुम्ही म्हणतो रस्ते, तुम्ही म्हणतो की 7 तास होणारच नाही, काय पण करा तुम्ही. कारण लांजालाच पोचायला जायला आपल्याला लागतात 7 ते 8 तास. ओके, आणि लांजाच्या पुढे गोवा अजून 3 तास तरी आहेच. कसं 7 तास पॉसिबल आहे यार, होणारच नाही यार. आता इकडे तुम्ही पाहाल तर रस्ता कामं सुरू, रस्ता चांगला आहे, पण हा 4 पदरी नाही, हा 2 पदरीच आहे. तर इकडे हे चेंजेस करणार आहेत की नाही काय कळत नाही इकडे मला बाबा. आता पुढे आपला आलं इंदापूर. येस, आपण वाजले आहेत 9:30 आणि आपण क्रॉस करतो इंदापूर. मेन म्हणजे माणगाव, कारण माणगाव ट्रॅफिक मजबूत लागतं. ते आता पाहूया आपण कसं आहे ते. हो, इकडे खायला ऑप्शन खूप आहेत, वडापाव वगैरे, भजीपाव वगैरे, चहा वगैरे. पण इकडे थांबून का पॉईंट नाही, म्हणून पुढे थांबू कुठेतरी. तर मी असं म्हणेन कोलार टू इंदापूर रस्ता बरा आहे, नॉट बॅड, चांगलं आहे. चला, आपण इंदापूर क्रॉस केला, आता काय टेन्शन नाही. आता तुम्ही इकडे पाहिलात तर इकडे रस्ता चांगला आहे, मी असं नाही म्हणत रस्ता चांगला आहे, पण 2 पदरीच आहे, 4 पदरी रस्ता नाही आहे. तिकडे रस्ता कामं होणार आहे की नाही, नो आयडिया. का ते बायपास करताय, तर बायपासचं पण काय कुठे काय दिसतच नाही बाबा. आपण क्रॉस केला ना, तो आत्ता आय थिंक जो सुरू झाला आहे. कारण आधी लोक खालून जायची, कारण मला आठवत आहे ते खाली जे हॉटेल होतं ना, ते मी आता वरून पाहतो आहे. पहिलं मी खालून पाहायचो, म्हणजे हा ब्रिज सुरू केला जा लोकांनी. गुड.
तर मंडळी आता थोड्याच वेळात म्हणजे हार्डली 2 का 3 मिनिटांमध्ये येईल पुढे आपलं माणगाव आलं पण. म्हणजे इंदापूर टू माणगाव रस्ता चुम्मेश्वर एक नंबर आहे. इन शॉर्ट कोलार टू माणगाव रस्ता खूप छान आहे. म्हणजे मी असं म्हणणे आता माणगावला आपला व्हिडिओ आपण इकडे एंड करीन मी. हा म्हणजे पहिला भाग. थांब रे. हां हा माझा पहिला पार्ट मी एंड करीन मुंबई गोवा हायवे अपडेटचा फर्स्ट पार्ट. आणि रस्ता मी सांगेन तुम्हाला ऑलमोस्ट 80% झालेला आहे. 20% फक्त राहिलं आहे काय ठिकाणी. आणि जिकडे सिंगल वे वगैरे होता ना लाईक असा तिकडे पण असा छान आहे, काय टेन्शन नाही आहे. पण 1-2 ब्रिजच्या बाजूला रस्ते खराब आहेत ते बघा सांभाळा. मध्ये स्पीड ब्रेकर मोठे आहेत डोंगरासारखे ते जरा सांभाळा. बाकी वाकण फाटा रस्ता चांगला आहे. वाकण फाटाच्या पुढे पाटा चांगला आहे. वाकण फाटाचा खूप आधी रस्ता जरा खराब आहे, खूप आधी. तर सर्व तुम्हाला डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मंडळी बघा फायनली आपण बरोबर 9:15 पण नाही 9:38लाच पोचलो. म्हणजे ऑलमोस्ट 30 म्हणजे ऑलमोस्ट 8 ते 10 मिनटात आपण माणगावला पोचलो फ्रॉम इंदापूर. म्हणजे रस्ते एवढे चांगले केले आहेत, टेन्शन नाही. पण कसं आहे ना काय ठिकाणी रस्ते आहे ना असे ना चांगले रस्ते आहेत पण सपाट नाही. वरती खाली तसे रस्ते आहेत म्हणजे स्पीड मेंटेन होत नाही. आणि माणगाव लागलं म्हणजे ट्रॅफिक असणार फॉर शुअर. विचार करता पण जरा बाहेरून गाडी काढूया. इथे थांबून ठेवलं आहे कारण की लेफ्टला गाड्या येतात ना म्हणून थांबून ठेवलं आहे बघा. आता इकडून तुम्ही बाहेर पडतात. तुम्ही जर पाली निजामपूर करतात ना तर तुम्ही इकडे बाहेर पडतात पाली निजामपूर करून. आणि मग राईट मारून तुम्ही स्ट्रेट निघतात टुवर्ड्स गोवा हायवेला. तसं आहे ते. पुढे काय नाही. आता ह्या टर्नमुळेच आपलं पाठी जाम होतं. पुढे काय नाही आहे. तरी लोक स्लो का गाडी चालवतात मला कळत नाही यार. थोडं तरी स्पीड ठेवा यार. पाठच्यानं तुम्ही ब्लॉक करतायत सिरियसली मॅन. बघ ना तो अजून मला स्लो चालवतोय तो. अरे काय माणूस आहे. अरे साईड तरी दे कमीत कमी. डोक्याला एक नग भरलेत नग चायला. असो हां. तर मंडळी फायनली आपण माणगावला पोचलो आहेत आणि वाजले आहेत 9:15 अजून 5 मिनटं आहेत. राईट मारले की आपण जातो श्रीवर्धनला. हे बघा श्रीवर्धन दिघी बंदर सर्व राईटला. हरिहरेश्वर राईटला. बाकी प्रवास एक नंबर. खूप सुंदर प्रवास. कधी आलो ॲक्च्युली खरं बोलतो कधी माणगाव पोचलो आम्हाला कळलंच नाही. अजून पण तुम्हाला चहा नाश्ता करायचा बाकी आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते सर्व. मग मंडळी आपला व्लॉग आपण एंड करू. हा होता मुंबई गोवा हायवेचा भाग 1. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जे काही प्रतिक्रिया असतील प्लीज कमेंट नको उतरा. माझा इंस्टाग्राम ID sandy_वीरला कनेक्ट व्हा. मला DM करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. मी सर्व DMला आणि कमेंटला उत्तर देतो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग आपण लगेच सुरू करतो आहे फ्रॉम माणगाव टू संगमेश्वर. चला तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय. आणि अजून एक गोष्ट माईकचा आवाज कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय.